महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला असून अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींच्या नावावर हजारो बोगस जन्म दाखले वितरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। त्यामुळे वसई-विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात बोगस जन्म प्रमाणपत्र वितरित केल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे वितरण केलेल्या जन्म प्रमाणपत्रांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे। बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याच्या इतर महानगरपालिकांमध्ये स्वतः जाऊन तपास सुरू केला आहे। याच अनुषंगाने बुधवारी त्यांनी वसई-विरार महापालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बीपी यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान महापालिका क्षेत्रात संशयास्पद नोंदीवर चर्चा करण्यात आली असून यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी आणि कडक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली। याबाबत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सोबतही विशेष बैठक होणार आहे असेही त्यांनी सांगितले। बांगलादेशी नागरिक खोट्या कागदपत्रांच्या आधारे ऑनलाईन पद्धतीने ही जन्म प्रमाणपत्रे मिळवत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे। आगामी काळात महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या SIR या प्रक्रियेत बोगस प्रमाणपत्रांचा वापर करून बांगलादेशी घुसखोर मदत यादीत नाव समाविष्ट करण्याची दाट शक्यता असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। गेल्या वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारने तत्परता दाखवत 3 लाख बोगस जन्म प्रमाणपत्रे रद्द केली होती अशी माहिती सोमय्या यांनी दिली। तसेच सरकारने आणलेल्या कडक नियमावलीचा दाखला देत ते म्हणाले की 2024 मध्ये या संदर्भात 3 लाख अर्ज आले होते। सरकारची नवीन नियमावली लागू झाल्यानंतर 2026च्या पहिल्या 4 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात मिळून 140 अर्जही आले नाहीत। मात्र आता जुन्या प्रमाणपत्रांच्या आधारे डुप्लिकेशन करण्याचा नवा घोटाळा समोर येत आहे। ज्याप्रमाणे पश्चिम बंगाल आणि बिहार बांगलादेशींची नावे मतदार यादीतून रद्द करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही अशाच प्रकारे बोगस आणि दुबार नाव असलेल्या सुमारे 50 लाख बांगलादेशींची नावे मतदार यादीतून कमी होण्याची दाट शक्यता असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं। आता महाराष्ट्र सरकारने नियमावली घोषित केली आहे आणि त्याप्रमाणे तो घोटाळा उदाहरण मध्ये 2024 मध्ये 3 लाख अर्ज आले होते। नवीन नियमावली आल्यानंतर या 2026च्या 4 महिन्यात सगळे मिळून महाराष्ट्रात 140 पण अर्ज आलेले नाही। पण तथाच पद्धतीने आता जे जुने जन्म प्रमाणपत्र दिले गेले होते त्याचा डुप्लिकेटच्या नावाने नवा घोटाळा उघडकीस आला आहे। महाराष्ट्रात आता SIR जून महिन्यापासून सुरू होत आहे। पश्चिम बंगालमध्ये 64 लाख बोगस नावं बांगलादेशीची रद्द करण्यात आली। बिहारमध्ये 57 लाख रद्द झाली। आम्हाला शंका आहे महाराष्ट्रात अशा प्रकाराने बोगस दुबार बांगलादेशी 50 लाख नावं मतदार यादीतून कट होणार।